सरकारविरोधात बोललं की चौकशी सुरू होते। वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करण्यात आल्याचा अभिजित दिपके संतापलेले। आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मीही शैक्षणिक खर्चाचा तपशील सादर करतो, अशा प्रकारचा आव्हान अभिजित दिपके यांनी दिलंय। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंचे वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी नुकतीच आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली होती। यावर अभिजित दिपके चांगले संतापले। त्यांनी याबाबत बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ललकारलंय। आमचे पंतप्रधान मोदींनी अगोदर आपली डिग्री सार्वजनिक करावी आणि त्यानंतर मी माझ्या शैक्षणिक खर्चाच्या कर्जाचा सगळा तपशील जाहीर करेन। माझी पदवी खरी आहे, मी आशा करतो की नरेंद्र मोदी यांची पदवीही खरी असेल, असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन्सवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो। त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे। पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी। त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्रीसोबत सार्वजनिक करायला तयार आहे। घरापर्यंत येऊ द्या, जी चौकशी करायची आहे करून घ्या। आपल्याला माहिती आहे या देशात आपण जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलतो, मी काय पहिला व्यक्ती नाही आहे ज्याच्यासोबत असं होतंय। जेव्हा ज्यांनी या सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे, त्यांना प्रश्न विचारले, हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी CBI पाठवणं सुरू करतात। पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची CBI पाठवा।